ठीक आहे. तुम्ही प्रॉपर कर्जचे आहेत का तुम्हाला बारामतीहून आणलंय? नाही नाही, बारामती. तुम्ही बारामतीचे आहेत ना? हम्म. तुमच्या जागेवर इथली एखादी कर्ज जामखेड मधली एखादी मुलगी टाकली असती तर तिला नसते 2 रुपये भेटले. बरोबर आहे दादा, पण आमचं आणि अजून एक मॅडम, ती जर कर्ज जामखेड मधली मुलगी असती 18+ तर तिने मतदान एक आपल्या रोहित दादाला मतदान वाढलं असतं ना. बरोबर. गणेश मेंढे यांना कॉल लागलाय का? हो, कोण बोलतोय? मी आमदार विद्या पवारांच्या ऑफिसमधनं बोलते. हा. आता विधानसभेची निवडणूक जाहीर झाली माहिती असेल आपल्याला. हो, माहिती ना. हा, तर आपल्या आजूबाजूला लोकांमध्ये याबद्दल काय चर्चा चालू आहे? काय सगळं रामभाऊचं वातावरण चाललंय बा, आता काय बेकारीच केली ह्यावेळेस. बरं. म्हणजे एकंदरीत राजकीय वातावरण त्यांच्याकडनं आहे का? काय काय? म्हटलं आपल्या भागात एकंदरीत राजकीय वातावरण कसं आहे? राजकीय वातावरण म्हणजे मॅडम सगळं ते राम शिंदेनी त्यांनी धरोळच करून टाकलाय सगळा. सोशल मीडिया म्हणा, वाड्या वस्तीवर म्हणा. काय झालं, त्यांचे आरोप झाले ना काचा खाली घेत नाहीत वगैरे असे लोकांनी, पब्लिकनी. तर त्यांनी आता पायाला भिंगरीच बांधली नुसती. वाडी वस्ती काय सोडणार, लय फुल फिरतेत नुसते. बरं. आणि देवेंद्र फडणवीस साहेबाचं वरून हात आहे त्याच्यामुळे तर अजून त्यांना हत्तीचं बळ भेटले, 10 हत्तीचं बळ. ते काय आता बेकार आहे त्यांचा कार्यक्रम. ठीक आहे सर, काही हरकत नाहीये. हा ना. 20 नोव्हेंबर 2024 हा मतदानाचा दिवस आहे सर. सगळं खरं, पण आता आपलं शेताचं अवघड होईल ना मॅडम. आता असं म्हणल्यावर थोडं लक्ष घाला ना तुम्ही. काय म्हणले सर? हे असलं वातावरण झालं म्हणजे आपल्या शेतात जरा अवघड होईल. जरा हे करा ना. त्यांना गेल्या वेळेस आगं वाबो करायला लावलं, ह्यावेळेस आपल्यावर आगं वाबो करायची बारी यायची परत. नाही दादा, आम्ही दादांपर्यंत पोहोचवते हा निरोप. हा ना. काय थोडस जरा काय करा, यंत्रणा टकाटक ठेवा जरा. नुसतं स्टेजवरून टीका टिप्पणी ह्यानी काय होतं, जे बांधावरचे मत आहे ते घेऊन फुटते. सर्वसामान्य मत आहे जे कुठलेच नाहीत, त्यांना पक्षाचं किंवा काय घेणं देणं नसतंय, ते मग पलटी मारतात. असं होतंय. थोडंसं टीका करताना किंवा काय त्यांचा एकेरी उल्लेख वगैरे केला, ह्याचं भांडवल होतं तयार. वयोमानानुसार थोडंसं भाषण करायला सांगा त्यांना. ओके, ठीक आहे, चालतंय. तुम्ही प्रचारात आहेत का नाही जामखेडच्या? मी कर्जच्या ऑफिसमधनं बोलते दादा. म्हणजे वॉर रूम मधून बोलताय का? हा, ठीक बरोबर. आहे. तुम्ही प्रॉपर कर्जचे आहेत का तुम्हाला बारामतीहून आणलंय? नाही नाही, बारामती. तुम्ही बारामतीचे आहेत ना? तुमच्या जागेवर इथली एखादी कर्ज जामखेड मधली एखादी मुलगी टाकली असती तर तिला नसते 2 रुपये भेटले. बरोबर आहे दादा, पण आमचं आणि अजून एक मॅडम, ती जर कर्ज जामखेड मधली मुलगी असती 18+ तर तिने मतदान एक आपल्या रोहित दादाला मतदान वाढलं असतं ना. बरोबर. मग थोडं हे पण भावना पोहोचवा की जे ग्राउंड लेवलचे किंवा तरुणी असतील बेरोजगार किंवा काय, त्यांना पण त्यांच्या हाताला काम भेटू द्या ना. बरं ठीक आहे. बारामतीवरून 100 आणले तर त्याच्यात 10 तरी कर्ज जामखेडचे 10, 20 ठेवा आणि 80 ठेवा ना बारामतीचे. बारामतीवर विशेष प्रेम आहेत आणि सावत्र मावशीचं, पुतना मावशीचं प्रेम कर्ज जामखेडला भेटतं. असं होतं मॅडम, हे मेसेज चुकीचं जातोय हो लोकात. नाही दादा, असं नाहीये. आपल्या अॅग्रोची टीम असते, तर त्या टीमनुसारच आपल्याला नियोजन करायला लागतं. काहीतरी टीमनुसारच नियोजन करायला लागतं ना दादा. सगळंच नियोजन करायला लागतं, पण कर्ज जामखेडमध्ये काय मुलं मुली नाहीत का कॉल सेंटर हँडल करायला, बोलायला? थोडाफार एक्सपिरियन्स पण पाहिजे ना या गोष्टींचा. एक्सपिरियन्सला काय, आता मी येतो, मला हे करा त्या उद्याच्या जॉईनिंग, मी येतो ऑफिसमध्ये. तुमच्यापेक्षा भारी कम्युनिकेशन करतो आणि मी इथला प्रॉपरच असल्यामुळे मला अडचणी, लोकांना काय बोललं पाहिजे, कसे कॅप्चर करायला पाहिजे त्याची आयडिया आहे. काही हरकत नाही, तरी मी तुमच्या नंबर वरती पोहोचवते दादांपर्यंत. तुमच्या अडचणी ते सांगते. ठीक आहे. ओके, चालेल. आपण आपला वेळ दिला दादा, त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.